तर आज आपण पाहणार आहोत गणिताची प्रश्नपत्रिका. बघा प्रश्न क्रमांक 26. 96 ही संख्या अंकात कशी लिहाल? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9.696. प्रश्न क्रमांक 27. 84 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? तर बघा 84 म्हणजे 8.4. तर बघा 8.80 अधिक 4 84, म्हणून या संख्येची विस्तारित मांडणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. बघा प्रश्न क्रमांक 28. 68 वजा 24 बरोबर किती? तर बघा 8 वजा 4, 8 वजा 4 केलं तर येते किती? 4. आणि 6 वजा 2 4, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 44. पुढचा प्रश्न क्रमांक 29. 4 गुणिले 7. तर बघा 4चा पाडा 7 पर्यंत किंवा 7चा पाडा 4 पर्यंत. बघा 7 चोक 28, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 28. प्रश्न क्रमांक 30. राजकडे 96 म्हशी होत्या, त्यातील 43 म्हशी अन्विताला दिल्या, तर त्याच्याकडे किती म्हशी शिल्लक राहिल्या? तर बघा 96 म्हशी होत्या, त्यातील 43 म्हशी अन्विताला दिल्या म्हणजे हे वजाबाकीचं शाब्दिक उदाहरण आहे. तर बघा 96 मधून 43 वजा करावे लागतील. आपण इथं बघूया 96 वजा 43. 6तनं 3 गेले उरले 3 आणि 9 मधनं 4 गेले उरले 5, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 53. प्रश्न क्रमांक 31. कपाटाचा आकार कोणता असतो? तर बघा कपाटाचा आकार असतो तो इष्टिका चिती. इष्टिका चितीला विटेसारखा आकार हा इष्टिका चितीचा आकार असतो. तर बघा वर्तुळाला बाजू नसते, त्रिकोणाला 3 बाजू 3 कोण असतात, चौकोनाला 4 बाजू व 4 कोण असतात. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 32. 5 रुपये म्हणजे किती पैसे? तर बघा 5 रुपये म्हणजे किती पैसे याचं उत्तर काढण्यापूर्वी आपण बघूया की 1 रुपया बरोबर 100 पैसे, म्हणून 1 रुपया बरोबर 100 पैसे, 2 रुपया बरोबर 200 पैसे, 3 रुपया बरोबर 300 पैसे, 4 रुपया बरोबर 400 पैसे आणि 5 रुपया म्हणजे 500 पैसे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा प्रश्न क्रमांक 33. त्रिकोणाला किती बाजू असतात? तर बघा त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्रिकोण म्हणजे 3 कोण आणि 3 बाजू. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी समसंख्या कोणती? तर बघा आपण जर बघितलं तर समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो. तर आपण बघूया पर्याय क्रमांक पहिला 14. तर याच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे, म्हणून हीच समसंख्या आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 35. 13 अधिक 30 ही बेरीज आपल्याला करायची आहे. तर आपण बेरीज करूया. 13 अधिक 30, 3 अधिक 0 3 आणि 3 आणि 1 4, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 43. बघा व गुणिले 8 बरोबर 40. तर व बरोबर किती? तर बघा वच्या ठिकाणी 48 ठेवलं तर उत्तर 40 येणार आहे का? नाही. तर बघा पर्याय क्रमांक 2. वच्या ठिकाणी 5 ठेवूया. तर बघा 8 पंचे 40, म्हणजे वची किंमत असणार आहे 5, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37. 2 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? तर बघा याचं उत्तर सोडवण्यापूर्वी 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम, त्यानुसार 2 किलोग्रॅम म्हणजे 2000 ग्रॅम, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 38. ग्रेगरियन वर्षातील डिसेंबर हा कितवा महिना आहे? तर बघा डिसेंबर हा ग्रेगरियन म्हणजेच इंग्रजी वर्षातला 12वा महिना आहे,
म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12. प्रश्न क्रमांक 39. साधी सोपी बेरीज दिलेली आहे. 30 अधिक 25 बरोबर किती? तर बघा ही बेरीज आपण करूया. 30 अधिक 25, 0 अधिक 5 5, 3 आणि 2 5. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 55. प्रश्न क्रमांक 40. 7 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? तर बघा याचं उत्तर सोडवण्यापूर्वी 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणून 7 मीटर बरोबर 700 सेंटीमीटर. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 700. प्रश्न क्रमांक 41. बघा 400 पैसे अधिक 300 पैसे बरोबर किती? तर बघा पैसे पैसे दोन्ही पण पैशांची बेरीज आहे. तर बघा 400 अधिक 300 700, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 700 पैसे. तर बघा प्रश्न क्रमांक 42. घड्याळामध्ये किती अंक असतात? तर आपण घड्याळ पाहतो तर घड्याळामध्ये 1 पासून 12 पर्यंत अंक असतात. घड्याळामध्ये एकूण अंक असतात 12. प्रश्न क्रमांक 43. 73 ही संख्या अंकात लिहा. तर बघा 73 पर्याय क्रमांक 1 आहे 7.2 72, पर्याय क्रमांक 2 6.7 67, पर्याय क्रमांक 3 7.3 73. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा चौथा पर्याय 3.7 37. प्रश्न क्रमांक 44. 35 वजा 12. तर बघा ही वजाबाकी आपण करूया. 5 मधून 2 गेले उरले 3 आणि 3 मधून 1 गेले उरले 2. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 23. बघा 93 ही संख्या तयार होण्यासाठी कोणते 2 अंक घ्यावे लागतील? बघा पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे अंक घेतले तर 13 ही संख्या तयार होईल. 9 आणि 4 हे अंक घेतले तर 94 ही संख्या तयार होईल. आणि 9 आणि 3 हे अंक घेतले तर 93 ही संख्या तयार होईल. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणत्या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत? तर चढत्या क्रमाने म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. तर आता आपण बघूया. 40 39 35 हा झाला मोठ्याकडून लहानाकडे, म्हणजे हा झाला उतरता क्रम. 68 65 60 हा पण झाला उतरता क्रम. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघूया. 30 35 40. बघा लहान त्याच्यापेक्षा मोठी सर्वात मोठी, म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 मधील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 मधील संख्या 55 54 51 परत उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. तर बघा प्रश्न क्रमांक 47. 9 रुपये म्हणजे किती पैसे? तर बघा 1 रुपया बरोबर 100 पैसे, म्हणून 9 रुपया बरोबर 900 पैसे. बघा प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी विषम संख्या कोणती? तर बघा विषम संख्या आपल्याला शोधायची आहे. तर बघा विषम संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी कोणताही एक अंक असतो. तर आपण बघूया. पर्याय क्रमांक 1. बघा याच्यामध्ये एकक स्थानी अंक आहे 5, म्हणून ही आहे विषम संख्या. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49. जानेवारी महिन्याचे दिवस किती? तर बघा जानेवारी महिन्याचे दिवस असतात 31, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 31. प्रश्न क्रमांक 50. 55 अधिक 45. तर बघा बरोबर किती दशक असं विचारलंय. आपण आधी याची बेरीज करूया. 55 अधिक 45 बरोबर 5 आणि 5 10 10शी 0 हाच्याला 1 1 आणि 5 6 4 10 हे झाले 100.
पण इथं आपल्याला 100 विचारलं नाही, तर याचे दशक किती? तर बघा 100 मध्ये दशक किती आहेत? 10. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10 दशक. 100 म्हणजेच 10 दशक. अशा प्रकारे आपण आज गणिताची प्रश्नपत्रिका विश्लेषण पाहिले आहे.